हॅलो फूडीज. मी स्नेहल बिग बाईट बिर्याणी किचन मधून. माझ्या मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला म्हणून मी ही जी सीरीज आहे आपल्या व्हिडिओजची ती कंटिन्यू करतेय. मला खूप लेडीजनी कॉल केले की मॅडम तुम्ही तर एवढ्या छान प्रकारे बिझनेस करताय पण मला काहीच अनुभव नाहीये, मी कसं करू शकेल, मला अजिबात कळत नाहीये की मला हा बिझनेस जमेल की नाही. अशा बऱ्याच लेडीज अंडर कॉन्फिडंट आहेत. अजून पण विचार करतात आहे, की मला हा बिझनेस चालू करायला पाहिजे की नाही. तर एक समजून घ्या, एखादा बिझनेस फक्त तुम्ही विचारांमध्येच करत असणं आणि तो सुरुवात करणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. एखादा बिझनेस तुम्ही स्टार्ट केला म्हणजे तुम्ही ऑलरेडी अर्धे यशस्वी झाले आहात हे समजून घ्या. कारण यशाची जी पहिली पायरी आहे ती महत्वाची आहे. आपल्याला पहिली पायरी चढायची आहे. आपल्याला हे स्टार्ट करायचं आहे. हे तितकंच इम्पोर्टंट आहे. त्यामुळे फक्त प्रोक्रॅस्टिनेट करू नका. फक्त विचार करू नका. तर ह्या बिझनेसचा स्टार्टिंगमध्येच मी मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं होतं, की मी हा कशाप्रकारे चालू केला. तुम्ही सेम त्याच फॉर्मॅटमध्ये हे चालू करू शकता विथआऊट एनी इन्व्हेस्टमेंट तुमच्या घरातल्याच किचनमधून. तर अजूनही जर काही लेडीज ज्या खूप पॅशनेट आहेत कुकिंग बाबतीत, पण अजूनही विचार करतायत, की नाही मला जमेल का? तर ह्यात लॉस होण्यासारखं काही नाहीये. कोणीही तुम्हाला हसणार नाहीये. तुम्ही प्रयत्न तर करा. प्रयत्नार्थी परमेश्वर आहे की नाही. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, की तुम्ही प्रयत्न करा. आज जर मी प्रयत्नच केला नसता, आज मी बोलत नाही असं, की मी खूप गरीब फॅमिलीतून येतेय वगैरे. माझे पप्पा प्रिन्सिपल आहेत. माझी मम्मी होममेकर आहे. माझी बहीण अर्निंग आहे. मी सुद्धा जॉब केलेले आहेत. त्यामुळे आम्ही खूप चांगल्या बॅकग्राऊंडमधनं येतो. पण हा जो बिझनेस मी निवडला ना, हा हा खूप स्ट्रगलचा बिझनेस आहे मला माहित होतं. ह्याच्यामध्ये खूप मेहनत आहे. पण हे माझं पॅशन होतं. मला ह्याच्यात करियर करायचं होतं. त्यासाठी मी हा बिझनेस निवडला. मग ह्या बिझनेसला जर मी निवडलंच नसतं, नुसतं विचारच करत बसले असते, तर आज जे यश मी बघतीये, ते यश बघता आलं असतं का? त्यामुळे सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे. परत मला तुम्हाला आज एक किस्सा सांगूसा वाटतोय. आता सुरुवातीला पासूनच मी परफेक्ट होते का? तर असं नाही. आपण आपल्या अनुभवातून परफेक्शन होतो, की नाही? तर पहिले मला एक ऑर्डर आली होती. माझ्या फर्स्ट इयरच्या करिअरमध्ये. तेव्हा कोंडव्यावरून ऑर्डर आली आता मी राहायला आकुर्डीमध्ये, पण माझ्या बिर्याणीचे किस्से खूप लवकर पॉप्युलर झाले होते आणि कोंडव्यावरून ऑर्डर आली. तर प्रॉब्लेम असा झाला, की कोंडव्यामधून ऑर्डर आली म्हणून मी माझ्या स्टेटसला टाकलं होतं, की मला कोंडव्यावरून ऑर्डर आली आहे. तर आजूबाजूला कोण असतील तर त्यांना पण मी ऑर्डर डिलिव्हर करू शकते. तर बरेचसे ऑर्डर आले मला त्या एरियातून. खूप म्हणजे 7-8 ऑर्डर आले आणि डिलिव्हरीसाठी मी माझ्या वडिलांना पाठवलं. आता वडिलांना एवढं नॉलेज नव्हतं तेव्हा Google मॅप्स नव्हतं वापरता येत त्यांना. त्यामुळे डिलिव्हरीला झाला नेमका उशीर. बराच उशीर झाला. आणि ज्यांनी ऑर्डर दिली होती, त्यांनी ती ऑर्डर स्वीकारलीच नाही, कारण खूप लेट झालं होतं. मग त्यांना मी ते सांगितलं, की तुम्ही ही ऑर्डर इथेच कुठेतरी गरिबांना डिस्ट्रिब्यूट करा आणि तसेच ते रिटर्न आले. ती कस्टमरपर्यंत पोहोचली का? नाही. त्याचं पेमेंट मिळालं का? नाही. तर असाही अनुभव मला आलाय. पण तेच, आता मी कुठल्या गोष्टीसाठी फेमस आहे, की गुड फूड, गुड टेस्ट प्लस ऑन टाईम डिलिव्हरी. माझ्या सगळ्या रिव्ह्यूजमध्ये तुम्ही चेक करा, की ऑन टाईम डिलिव्हरी हे प्रत्येक जण लिहितं. कारण टाईम मॅनेजमेंट हे मी वेळेसकटच शिकली आहे. कारण आपल्याला वेळ द्यावा लागतो एखाद्या बिझनेसला. तुम्हाला टाईम मॅनेजमेंट स्टार्टिंगमध्येच कळत नाही, की एखादा पदार्थ बनवायला आपल्याला किती वेळ लागतो. हे जशी-जशी वेळ येते, तसं-तसं आपल्याला कळतं आणि बिझनेस म्हणलं, की अप अँड डाउन चालणारच. हे आपण गृहीत धरूनच चालायचं. कारण आपली लाईफलाईन अशी आहे ना, अप अँड डाऊनच चालणार. त्यामुळे आयुष्य म्हणलं, की कधी चांगलं असेल, कधी वाईट असेल. पण हार मानायची नाही. आपण जिद्द करत राहायची, लढायचं आणि आपलं जे पॅशन आहे ना, ते आपण जगापर्यंत पोहोचवायचं. तर तुम्हाला काही अजून मोटिव्हेशन हवं असेल, तर तुम्ही माझ्या व्हिडिओजला फॉलो करा. मला प्लीज ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण अशा व्हिडिओजला तुम्ही जेव्हा कमेंट करता, तेव्हा मला प्रोत्साहन मिळतं आणि तुमच्या कमेंट्सनीच मी अजून प्रोत्साहित होऊन अजून छान-छान व्हिडिओज बनवेल. त्यामुळे सो मच सगळ्यांना. अजून जर तुम्हाला काही विशेष गोष्टींबद्दल माहिती हवी असेल, तर प्लीज मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक यू.